PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. ई वाहनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी विधानसभेत निर्देश दिलेत की सर्व इलेक्ट्रिक वाहनांना 8 दिवसात टोल माफी देण्यात यावी. इतकंच नाही तर टोल माफी जाहीर झाल्यानंतर जी रक्कम वसूल करण्यात आली आहे ती सुद्धा परत करण्यात यावी. यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना लॉटरी लागली आहे. राज्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी राज्य सरकारनं सवलतींचा पाऊस पाडलाय. याविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना या खात्याचे प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी टोल माफी लागू करण्यास तांत्रिक कारणामुळे उशीर झाल्याचं मान्य केलं. 3 महिन्यांचा उशीर झाल्याचं देखील त्यांनी यावेळी मान्य केलं. टोल प्रणालीत EV वाहनांना कर सवलत मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व बदल करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं. त्यामुळे राज्यातील ई वाहनधारकांना आता येत्या काही दिवसात टोल माफी लागू होईल. तर या कालावधीत त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेला टोलही त्यांना परत करण्यात येईल. राज्यात अजूनही काही ठिकाणी ई वाहनधारकांकडून टोल वसुली करण्यात येत असल्याच्या तक्रारीनंतर याविषयी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात हा प्रश्न विचारण्यात आला होता. मुंबईकर मात्र यावेळी इलेक्ट्रिक वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचं आकडेवारीवरून समोर येत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रिक वाहन खरेदीत 34% इतकी विक्रमी नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून नागरी सोसायट्यांमध्ये चार्जिंगची सुविधा, राज्य सरकारकडून मिळणारी सबसिडी आणि EV कंपन्यांच्या आकर्षक ऑफर्समुळे ही वाढ झाल्याचं माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली. च्या आकडेवारीनुसार गेल्या 2 वर्षात मुंबईत 41,872 इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे. मुंबईतील 4ही RTO कार्यालयांमध्ये बोरीवली RTO मध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकींचं प्रमाण सर्वाधिक आहे. मराठी बातम्यांसाठी जन्मत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.